नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर व्लॉग्स या चॅनलमध्ये। तर आज आहे 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन आपल्या भारताचा। तर आज आपण आपल्या चाईत आपण एक पण कार्यक्रम सोडत नाही, तर आज आपण सर्व मिळून पुन्हा तो साजरा करणार आहोत। तर सगळे लहान मुलं वगैरे आता जमतील थोड्या वेळाने। तर आता आम्ही थोडीशी तयारी करतोय, झेंडा वगैरे उभारतोय आणि आपले काय काय जण ट्रेकिंगला गेलेत आणि काय काय जणांची मॅच आहे, म्हणून एवढी काय मुलं नाही आहेत आज। तर चला आता जेवढं आपण मुलं असू तेवढे मिळून हा दिन आपण साजरा करूया। तर आता आपल्या चाईत झेंडा वंदनची तयारी चालू आहे 26 जानेवारी। तर इथे आता सिद्धराखा वगैरे झेंडा वगैरे इथे आता सजवत आहेत। महाराजांना आत्ताच आपण हार घातला आणि आता इथे आता रांगोळी काय झाली सेलिब्रेशन चालू होईल आपल्या झेंडा वंदनचं। ठीक आहे, तर बघा आता झेंडा उभारून तर झालेला आहे। तर थोड्या वेळाने आपण मुलांना वगैरे बोलवू आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर आता अक्षू इथे रांगोळी काढते, इथे रांगोळी काढून झाल्यावर हळूहळू 3 जण झाली आहेत आता, ही 4थी आणि मी 5वा, अजून थोडी जण येतील तेव्हा मग आपण हा कार्यक्रम चालू करूया। सालाबादप्रमाणे याही वर्षी साईदत्त निवास सर्व लहानतर मंडळी एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन साजरा करतात। पण आम्ही जरा दरवर्षी थोडा उशीर होतो करायला। ते कारण म्हणजे आमचे सर्व जे मुलं आहेत, जे विद्यार्थी सर्व गण आहे, ते विद्यार्थी शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करतात, त्यानंतर हे सर्व मुलं इथे येतात, त्यामुळे आम्हाला जरा उशीर होतो। त्यासाठी आम्ही मनापासून क्षमा मागतो, कारण हा प्रजासत्ताक दिन हा सगळ्यांनी म्हणजे 7च्या अगोदर झाला पाहिजे, 7 वाजता चालू होतो। मग सगळे मुलं आहेत ते आताच जमा होत आहेत, अजूनही बरीचशी मुलं शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, त्याच्यासाठी आम्ही थोडा वेळ वाट बघतोय अजून येतात का त्यांची। पण सर्व एकत्र येऊन चांगल्या प्रकारचा इथे कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी। तसेच महिला मंडळी इथे उपस्थित राहतात, हे छोटे छोटे मुलं जमलेले दिसत आहे तुम्हाला, ते चांगल्या प्रकारचे आपले देशाबद्दलचे मनोगत व्यक्त करतात, सैन्याबद्दल माहिती देतात, म्हणजे लहान लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या आपल्या भारत देशाची माहिती या मुलांना असते। आणि आता सर्व एकत्र येऊन हे छोटे छोटे मुलं कशा प्रकारचे भाषण देण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या देशाबद्दलची त्यांच्या माहिती काय काय ते सादर करतात। त्यामुळे थोड्या वेळात आपले चॅनल निनाद गावकर हे आपल्या समोर सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण फक्त आम्ही 5 मिनिट अजून काही मुलांची वाट बघतोय, त्यानंतर हे सर्व पुढचा कार्यक्रम निनाद गावकर दाखवून आपल्या चॅनलच्या कृतीमध्ये दाखवणार आहे। तर सगळ्यांनी पाहावा ही नम्र विनंती। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बोलायचं भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा, हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की वंदे वंदे, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान जय जवान। याबद्दल सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्या मुलांनी थोडंसं का होईना पण आपले मनोगत व्यक्त करायचं आहे, भाषण द्यायचं आहे, सगळ्यांनी एकीकडे पुढे करायचं आणि बसा पहिले खाली जागेवर। वाह वाह मस्त मस्त आवाज आवाज। आयशा समायुल मोहम्मद से अभी दोनों बोलो, दोनों बोलो, कोई बोलो, कोई थोड़ा आगे देश का सिपाही बोलो मेरे साथ जय
आपल्या देशातल्या क्रांतिकारिका सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सांगणार आहे. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. लोक त्यांच्यावर शेण दगड फेकून मारत, पण ते त्यांनाही सहन करून आपल्या मुलींसाठी शिक्षण द्यायला बाहेर पडायचे. त्यांना कधी कधी अपशब्द काही वाईट बोल ऐकायला लागायचे, पण त्या न डगमगता हे सगळं सहन करून आपल्या भारतातल्या मुलींसाठी शिक्षणाचा झेंडा घेऊन सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासारख्या मुलींना शिकवलं. 1 January year, the president India takes for different state also take part in this colorful event. Thank you. आज तिरंगा लहराता है अपनी पूरी शान से, आज तिरंगा लहराता है अपनी पूरी शान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से, लगी गूंजने सभी दिशाएं वीरों के शजान से, लगी गूंजने सभी दिशाएं वीरों के शजान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से. Everyone, my name is Urvi Sakar. Today is Republic Day. Wish you all a happy Republic Day. We celebrate Republic Day on 26 January. Republic Day is our national festival. On 26 January 1950, our Constitution Force came into force. We should respect our Constitution Force. I am proud of my India. Thank you. तर आता चिव माऊ पण आलेले आहेत. तर आता चिव माऊ बघूया काय बोलतायत. चल माऊ चल पटापट. इथे इथे इथे. My name is Swara Palesh Pawar. वाटो काय नाही काय घाबरायचं नाही. Chicks in a family, chicks in a bed, chicks in a kitchen under the chair, chicks on the doorstep, but not in the bed. रडली 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 ही रडली. बिंदास बोलायचं असतं येणी. आराम सगळ्यांनी लागला बसा. रडायचं काय. मला आता आठवलं. आपल्या प्रजासत्ताकाला 76 वर्ष पूर्ण होत आहेत. 76 वय. एकदा जोरात टाळ्या
वाजवा सगळ्यांनी. तसं इथे आमचे रासम आजोबा तुमच्यासाठी सगळ्या उपस्थित राहिलेले आहेत, त्याच्यासाठी थोडा टाळा वाजवा. गावकर आजी, एक मीनाचे पप्पा, जोरदार टाळा वाजवा सगळ्यांसाठी. ज्याला कोणाला आलं नाही तर पुढच्या वर्षी चांगली तयारी करायची. कोणी असं गप बसायचं नाही आपल्याला येत नाही म्हणून, सगळ्यांना आम्हाला आलंच पाहिजे असं म्हणा. हो करून या. अरे ऐका, 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, त्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी ऐका वेगवेगळे कार्यक्रम करायचे आहेत. कोणी नाटक करायचं आहे, कोणी एकांकिका करायची आहे, किंवा कोणी गाणी बसवायची आहे. कधी बसवायचे माहितीये का? 19 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी. आणि आता आपण कार्यक्रम संपूया. तरी ते कुणीही जाऊ नये, आलेले बसले तरी असं बसा. सगळ्यांनी टॉयलेटची सोय केलेली आहे, पण पुढच्या वर्षी सर्वांनी न बोलवता स्वतः तुम्ही तयार झाले पाहिजे. असं काहीतरी करा तुम्ही, है ना? दरवर्षी येणार बोलवा, त्यांना बोला, असं नाही झालं पाहिजे. आणि सर्व भाषात असं भाषात करा तुम्ही, सगळ्यांना आवडलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद आल्याबद्दल. आता सगळ्यांना थोडा नाश्ता आहे आपल्या मंडळाकडून. इंग्लिश बोलत जावा. इंग्लिश मोठ्या संख्येत आले आहेत लहान मुलं. या आपण 26 जानेवारीचा कार्यक्रम साजरा केलाय. दरवर्षी लहान मुलांनी स्वतःहून पुढाकार करून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तर चला आता मी थोड्याच वेळात कार्यक्रम संपवतो आणि व्लॉग पण संपवतो. आता इथे मोठी माणसं पण या कार्यक्रमात सहभाग होत आहेत, गाणी वगैरे बोलत आहेत. म्हणजे आता नाश्ता वगैरे चालू आहे. चला थोड्या वेळात मी कार्यक्रम एंड करतो. माईकचा आवाज वाढव, माईकचा. तर आता नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे. त्या पोरांनी गाणी एका जणांनी भाषण दिलं आहे. तर आता आपला हा 26 जानेवारीचा कार्यक्रम इकडेच मी एंड करतोय. चला भेटू अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र.